भावार्थ जर आपण बघितला तर अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे नामस्मरणाचा आग्रह करतात या अभंगामध्ये. म्हणून पहिला दिवस जो आहे त्या दिवशी आपण फक्त भगवंताचं नामस्मरण का करावं, भगवंताचं नामस्मरण केले तर काय होतं आणि काय होत नाही ते आपल्याला आज या अभंगामध्ये बघायचं आहे. विठ्ठल सगळी विषमता भरलेली आहे. बघा मला एका सारखा दुसरा मनुष्य बघायला मिळतो, तुमच्या सारखा दुसरा आहे का? बरं गावात आपल्या जिल्ह्यात राज्यात देशात एका सारखा दुसरा मनुष्य आपल्याला कधीही बघायला मिळतो. मी सांगतो ज्यांची नामे हे आनाने अनारी से वर्तने प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे. अनारी से वर्तने ही सिनाने आवडी यांची जगायचे नाव बहुभावे भावना एकाय से नाही भिन्न पाहे प्रकृती. या तळामध्ये एका सारखा दुसरा मनुष्य आपल्याला बघायला मिळत. म्हणून जर आपण बरायला धर्मचंद्र महाराज तुम्हाला हे जग कसं वाटतं, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात हे जग मला तीन प्रकारचं दिसतं. प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन कामले केले असा जगत झाले का? जर एखाद्याला विचारलं जगत झाले का, काही लोक म्हणतात जगत झाले. आमचे संत मंडळी म्हणतात जगत झाले हे जगत केलेले आहे. एक कंठेची म्हणून जाते
उंचीने एवढी वाढविले खेड्या प्रकरण आहे नामदेवराय सुद्धा म्हणतात हे जगत संत मंडळी म्हणतात हे जगत झाले नले नंतर केलं किती प्रकारचा आहे तुकाराम म्हणतात प्रकाराचे तुका म्हणे हे प्रकार देवापासून चालू बघा काही ते उत्तम आहे काही ते मध्यम आहे काही ते आदम तू म्हणता महाराज देवा देवा बघा ज्याचं पुण्य नाही आणि जो पुण्याचं नाही त्याला म्हणायचं उत्तम देव जो आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने देवाला प्राप्त झाला त्याला म्हणायचं मध्यम देव आणि जो तुम्ही आम्ही केला त्याला म्हणायचं आदम देव विठ्ठल परमात्मा तुदार यो लो लो त्रयमा विश्व विवर्धवे ईश्वर म्हणजे उत्तम परमात्मा फक्त एकच आहे तो बरेच आहे का त्या आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने देवाला प्राप्त झाले मला सांगा इकडे आमदार होत असतो की महिला मंडळ आमदार काही काहीला झाल्यासारखं वाटतं ते सोडून द्या पण आमदार होत असतो की ज्या जे ज्ञानाचे हाती तोची समर्थ मुक्ती तैसा शाश्वत संपत्ती स्वर्गी शंभर यज्ञाचं पुण्य आहे त्याला इंद्रदेव होते जो ब्राह्मण कुळामध्ये ब्रह्मकर्माने 100 वेळा केलं की त्याला ब्रह्मदेव होते असं सांगू कृष्ण महाराज एक आई माझे खाली महाराज देव आम्हाला नाही होता येत देव मला सुद्धा होता येत नरदेह निदान लागते हाती नरदेह निदान लागते हाती उत्तम सार उत्तम गती देवती होईल म्हणते होती तरी का चित्ती धरावे तरी का चित्ती धरावे देवची होईल म्हणते तरी का चित्ती न धरावे देव आपल्याला सुद्धा होता येतो म्हणून काही ते उत्तम आहेत काही ते मध्यम आहेत काही ते आदम म्हणतात देव आदम बघा इकडे पोळा कधी असतो पोळा बैल पोळा श्रावण असतो काही नंतर असतो फरक श्रावण मधला पोळा आपण करतो मला सांगा पोळ्याच्या दिवशी आपण एक नारळ घेतो लहान घरच्या पोरांना काय करतो आपण पोरांना एक नारळ देतो अगरबत्ती देतो आणि शेतातल्या देवाला थोडासा शेंदूर देतो इकडे देते शेंदूर दिल्यानंतर प्रल्हाद महाराज शेतात गेले जे देव आहे तिथे देव किती असते एक असतो 10-12 देव तिथे असतात सगळ्या देवाला शेंदूर लावतो अगरबत्ती लावतो आणि त्याच्यासोबत एक नैवेद्य जो तुम्ही आम्ही बनवतो बनवतो किती सुंदर नैवेद्य बनवतो आपण देवाला नैवेद्य देतो का चांद इकडे चांद देतो देव नैवेद्य खात नाही का मारा खातो पण आपण देत नाही हे झालं पण आमचं असं आहे आमची आजी अशी चांद करायची पण एका भाजीची पण सगळे नैवेद्य होते पर एक भाजा ठेवला तर देव खाणार नाही खाईन ना मारा हे ठीक आहे याच्या पुढे होतं कुरडई काडी आमची कुरडईची सगळ्या नैवेद्यावर म्हणजे कुरडई ही पोहोचत आणि आम्ही असा आपण देवाला नैवेद्य देतो की इकडे देतो असा नैवेद्य देऊन चालत नाही मला त्या बाळाला आपण नैवेद्य देतो त्याच्यासोबत शेंदूर देतो तो मुलगा सगळ्या देवाला शेंदूर लावतो जो हाताला उरलेला शेंदूर काय गालाला घालतो शेजारी जो चांगला दगड आहे त्याला पण याने हात गेल्या वर्षी याचा भाऊ याचा भाऊ आल्याच्या तो बघतो कुठं आल्याच्या काय भानगडी इकडे भाऊ भांडण झालं असं तो विचार करतो तो देव उचलतो आणि परत सगळ्या देवाला शेंदूर लावल्यानंतर हा परत काय करतो दुसऱ्या दगडाला हात घालतो म्हणजे हे देव कसे झाले महाराज हे जे देव आहे महाराज म्हणतात ते आदम आहे शेंदरी दैवते
याच्या पुढे महाराज नवे खाई जो खाई माया राणी मेचा बाई रणजन मधले मासाचे बक्षी खंडोबा भैरव ईश्वरी झाले देव ताळे 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 त्याचे तोंड काळे गोपा विक्राळ लाडू मोदकाचा माझी भाषा ही महाराजांची भाषा आहे विठ्ठल काही काही कलेक्टर ऑफिसला जर गेलो तर क्लास 2 आणि क्लास 3 अशा 3 ग्रेड आपल्याला बघायला मिळतात महाराज म्हणजे देवात फरक आहे माणसात सुद्धा फरक आहे फक्त वागण्याची पद्धत वेगळी आहे विठ्ठल जन्माला त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला हा देह दिला त्याच्यासाठी आपण खर्च केला पाहिजे पण आपण करतो का सगळ्यांच्या पाठाप्रमाणे महाराज देवे दिला देह भजना गुणवत्ता देवाने भगवंताने हा निर्णय आपल्याला कशासाठी दिला दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया जेने तू जोडते नाराया नाते जीवन भव महाराजांनी सुंदर प्रमाण दिले दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया भगवंताने आपले हे सर्व कशासाठी दिले तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिले मला सांगा जे आपण भगवंताचं नामस्मरण करतो त्याची कधी कधी झाली आपले पैशाची चोरी होईल कशाची चोरी होईल पण ज्याचं आपण नामस्मरण केलं त्याची कधी कधी झालेली आहे बरं चोरीचं जाऊ द्या भावकीने कधी वाटा मागे भावकी कधी वाटा मागत नाही चोर कधी चोरून येत नाही मी नाही सांगत मीराबाई म्हणतात खरं ते चोरन खरं ते चोरन दिन दिन बडत पायो पायो जी मेरे राम रतन धन 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 पायो जर आपल्याला या संसारामध्ये आल्यानंतर धन कमवायचं असेल तर कोणतं कमवायचं तर मीराबाई म्हणतात पायो जी मेरे राम रतन धन पायो पायो जी मेरे राम रतन धन पायो मीराबाई म्हणतात मी जे धन कमवलं प्रभू श्री रामाचं धन कमवलं भगवंताचं नामस्मरण मी सतत सतत करीत होतो म्हणून सर्वांचा आग्रह आपल्याला एकच आहे की ज्याच्यासाठी भगवंताने तुम्हाला नरदेह दिला त्याच्यासाठी भजन करण्याकरता आपल्याला हा नरदेह दिला पण त्याचं भजन केलं पाहिजे असं जर ऐकलं नाही तर संत मंडळी म्हणतात तुमच्या पाया पाया लागून या पायावी तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी टाळी बोला मुखी नाम सर्व सर्व मंडळी आपल्या आग्रह करतात काय करा भगवंताचं नाम स्मरण करा विठ्ठल नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव त्यामध्ये दुःख यातना
वासुदेव वासुदेव म्हणा सर्व सर्व मंडळी आपल्याला आग्रह करतात काय करा भगवंताचं नाम स्मरण करा वेळोवेळी सरित आपल्याला जागा जागा बघा काकड्यामध्ये उठा जागे भारी स्मरण करा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्मा जनदारा जगजोगी जगजोगी जागता जगदेव राखा खाली अवघा क्षेत्रपाळ पूजवा सत्कार जगजोगी 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 जाग जाग बोलते जाग बोलते जाग जाग देव राखा काही बाबा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जाग बोलते सुंदर महाराज काकडा जर आपण ऐकलं महाराज काकडा माणसाचं मन पण होतं महाराज त्याच्या पुढे काहीच नाही महाराज काकडा एक आपण आनंदाने जर मनापासून जर आपण काकडा महाराज काही पडत नाही विठाला ते मुल्ल्याच्या नंतर माणसाला जो म्हणतो त्याला हे आनंद जे आहे त्याला आनंद वाटतो महाराज कशासाठी सांगतो संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात बरं म्हणतात आता जागा रे चोरणी नाडोणी म्हणून आपण वेळोवेळी जागा असला पाहिजे त्याच्यासाठी भगवंताने आपल्याला त्याच्यासाठी आपण खर्च केला पाहिजे कशासाठी केला तर भगवंताचं नाम स्मरण करणं या देहाने हेच आद्य कर्तव्य आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याचं आपण भजन करतो ते नाम कसं आहे अभंग नाम सारा देई सारा नाम सारा देई सारा नाम सारा देई सारा नाम सारा देई सारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाम सारा शरणागत
भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं उपाय म्हणतात जीव जीव माय त्याची यमक यमक आपल्याला शरण मला सांगा मरण मरण आवडतं तुम्हाला आवडतं नाही आवडत मरण कोणालाही आवडत नाही महाराज आपल्यासारखं द्या त्याचं 90-55 वर्ष वय झालं कोरोना त्याला सुद्धा मरावं वाटतं का कोणालाही मरावं वाटत नाही आता 10-15 दिवसापूर्वीची घटना आपल्याला तिकडे पुण्यावरून कीर्तन करून आले नंतर 2:30 वाजले आणि 2:30 वाजल्यानंतर आमच्या गाडी काढल्याच्या नंतर एक आजीबाई 90-55 वर्षाचं वय हातामध्ये काठी आणि हातामध्ये बॅट आजी रात्री 2:30 वाजता चालली होती मला आजीबाई रात्रीच्या 2:30 वाजले चालल्या आजी म्हणजे महाराज मी चालली जीव मरण आवडतं मला हे सांगा मी जीव द्यायला चालले आजीला बऱ्याच सांगितलं म्हणलं आजीबाई जीव देऊ नये तुम्ही जर जीव द्यायला आजी म्हणजे त्याच्या पै जीव द्यायला चालले म्हणलं का तो 7 वाजल्यापासून आला म्हणे आला तसा असा आला होता हा त्याला कळालं लय हुशार आहे सहस्र मुळीचे पोरं महाराज नादच नाही करायचा बरोबर लय महाराज मी त्याच्या मुळे एकदम मागे एकदम पुढे कधी काय सांगता येत नाही एक कीर्तनात मला प्रश्न विचारला महाराज काय एक प्रश्न विचारायचा मला विचार म्हणे एकादशीच्या दिवशी चतुर्थी आली धरायची का सोडायची कोणता प्रश्न होता दीपक महाराज एकादशीच्या दिवशी चतुर्थी आली धरायची का सोडायची आता याच्या प्रश्नाला कोण देईल महाराज मला अरे यार उत्तर नाही आणि हा प्रश्न बी होऊ शकत नाही नाही महाराज जर आली तर काय जर याला तर नाही दिलं सगळे लोक काय म्हणतील बरोबर मला एक काम करायचं एकादशीच्या दिवशी चतुर्थी ज्या याच्यासाठी एक काम करावं लागेल काय म्हणलं एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आणि थोडे 1 किलो लोणी घ्यायची ते लोणी आणि कढई हे लोण्याचे भजे करायचे जायचं रात्रीच्या 12 वाजता ज्या दिवशी चतुर्थी येईल त्या दिवशी तुझे भजे होतील मला सांगा लोण्याचे भजे होतील तो आणखीन भजे एकादशी दिवशी चतुर्थी असे प्रश्न विचारतात महाराज पुराचं काही सांगता येत नाही महाराज एका कीर्तनात परत एक जणांनी विचारलं आणि महाराज काय आठवलं काय महाराज काय तुमचा जन्म कोणत्या वारी म्हणलं शुक्रवारचा माझा जन्म तो म्हणणे शुक्रवारी म्हणलं तुझा कोणत्या वारी तो म्हणला माझा शुक्रवारी परत विचारलं मला आणि महाराज तुमच्या मुलाचा जन्म कोणत्या म्हणलं रविवारी पोरगा खोटं नाही रविवारी कसं म्हणते सुट्टी असते म्हणजे सुट्टीचा आणि एक नंबर त्याला लगेच लक्षात आलं मला 2:30 आजीबाईला बऱ्याच आजीने काय ऐकायला तयार नाही शेवटी आजीने मला गोष्ट सांगितली म्हणे महाराज मी आता जावा लय लांबून आले मला जाऊ दे पण आमच्या ड्रायव्हरला राहावंच नाही ते म्हणे आजी जीव द्यायला आजी म्हणजे रस्त्याने मला साफ चावलं मरण चालली पुढं जीव द्यायला अमृती कशाला सापाला म्हणजे मरण कोणालाही मरण हा शब्द जरी पडला तरी आपल्याला ते बरं वाटत आणि महाराज कोरोनाचा काळ सर्वांनी आपल्या डोळ्याने पाहिला किती जण इथं कोणला ज्यांना झाला त्यांना विचारा महाराज त्या तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे मरण कोणालाही आवडत नाही आणि ते मरण न्यायला कोण येतं तर यम येत असतात पण महाराज म्हणतात त्या यमाला जर आपल्याला त्यापासून जपायचं असेल तर काय करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं नामसाराचे हिसार शरणागत भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला जे यमाचे मागे करायचं आपल्याला शरण येतात विठ्ठल
भगवंताचं नाम अमृता ही पेक्षा गोड आहे म्हणून अमृता गोड नाम म्हणजे देवा भगवंताचं नाम ही गोड आहे रूप ही गोड आहे रूप गोड आहे राजस सुकुम राजस नाम ही गोड आहे आणि रूप ही गोड आहे एकदम चुपचाप बाबा बाबा म्हणले तर त्यांच्या मागे महाराज आवाज सापडलेला आहे सगळे खेडेमेडे वातावरण सगळे तरुण झाले सगळे तरुण एका वयाचे सर्व महाराज सुंदर भगवान परमात्म्याचं रूप आहे महाराजांनी सुंदर आपल्याला ऐकून दाखवलं त्यांचं ऐकून त्यांची आठवण भीमसेन जोशी बरोबर सुंदर आवाज म्हणून भगवंताचं नाम ही गोड आहे आणि भगवंताचं रूप आहे पांडुरंग कांती दिव्या रतन किडा नाम ही गोड आहे आणि भगवंताचं रूप ही गोड आहे भगवंताचं नाम स्मरण आपण केल्याच्या नंतर काय होतं शरणागत यमनेर शरणागत
शरणागत यमकिंकर आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. आपण जीवनामध्ये आल्यानंतर भजन जर आपण आयुष्यभर केलं नाही तर आपण नुसती परमार्थाला जरी सुरुवात केली, काही काही लोक म्हणतात मी आयुष्य केलं पण मी परमार्थ कधी केलाच नाही. सांगणारे जे आहे बघा, नुसतं आपण परमार्थाला जरी सुरुवात केली काय होतं तर एका गावामध्ये कुटुंब होतं, बायको लई असते पण नवरा लई नसते, किती नाचते आणि बायको किती असते. बायको सगळ्या कार्यक्रमाला हजर, काकड्यापासून तर रात्री कीर्तनापर्यंत पर भजन परत सकाळी काकडा इतकी असते. तिचा नवरा लई नसते. एक दिवस झाला असं लग्न झाले त्या बाईला दिवस गेले नंतर 9 महिने 9 दिवस आणि काही वेळामध्ये तिला बाळ जन्माला गेला. हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेल्यानंतर एक दौंडी झाली. ऐका आज कीर्तन होणार आहे महाराज. दौंडीच्या कानावर पडल्याबरोबर बरोबर तिची तळपायची आग मस्तकाला गेली. महाराज मी कधीच कीर्तन केलं नाही आणि पूर्व जन्माला यायचं आणि माझं कीर्तन बोलतो इतकी असते महाराज. तुला ते सहनच झालं नाही. डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर साहेब काही करा मला तुला कीर्तन ऐकणं येऊ द्या. डॉक्टर म्हणले आता काही वेळा बाळ कीर्तनाला जाण्याचा हट्ट करतात, काय करायचं. तिचे पतिदेव बसले होते. ते पतिदेव बसले होते. डॉक्टरांनी सांगितलं काम तुम्हाला जरी कीर्तन नाही ऐकायला आलं तरी तुमच्या पतिदेवाला कीर्तन ऐकायला पाठवा. ते ऐकून आले तुम्हाला ते सांग त्या पतिदेवाला केला. किती नास्तिक बघा. पतिदेवाला हट्ट केल्याच्या बरोबर त्याला विनंती केली काही करा, कीर्तनाला जा आणि 2 शब्द ऐका. तो म्हणला आपला त्या भानगडीत पडत तो कीर्तनाला भानगडीत काय म्हणतो विचार. आपण त्या भानगडीत पडत काय करायचं. बायको महाराज गेला महाराज कीर्तनाला आले 10 मिनिटं अगोदर कृष्ण महाराज त्याला काय माहिती कीर्तन म्हणजे काय. 10 मिनिटं अगोदर आले कृष्ण महाराज आमचे पकवान घेऊन अगोदर सुरुवात करायला आले. कृष्ण महाराज म्हणाले अरे बाप कधीच नाही येणार मनुष्य कीर्तनाला कसं काय. तेवढे ते म्हणले आले इथले सोडून बघा कोणी असते. गणपतराव नाव होतं. मला एक शब्द झाला महाराज 2 शब्द एक शब्द झाला. कोणीच येणार म्हणून आम्हाला पाठोपाठ खाली बसला. तेवढ्यात आमचे दीपक महाराज म्हणाले अरे बाप कधीच नाही येणार मनुष्य आज कीर्तनाला आला खाली पण बसला. तेवढ्यात ते म्हणले बसले काय 2 शब्द झाले. 2 शब्द सांगितले महाराज जिसला. तेवढ्यात आमचे चौकीदार म्हणले चालले काय मला 3 झाले एक एक्स्ट्रा झाला. म्हणजे बाईक 2 सांगितले पण एक्स्ट्रा झाला मला आनंद झाला. किती चालला आले काय बसले काय चालले काय किती चालला का तर तो होता थोडा विसराळू असल्या कारणाने त्याला वाटलं आपण जर गुकीत नाही गेलो विसरून जाण्याची शक्यता आहे आणि बायको आपल्याला भांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुकीत चालला. हॉस्पिटलला जायचं याच्या मनामध्ये आला आपल्या गावात आपला कापूस गेलेला सगळे पैसे घरात आपण पुढे सगळे हॉस्पिटलला याच्या मनात आलं डायरेक्ट हॉस्पिटलला न जाता आपण पुढे घरातून चक्कर मारून नेमकी घराकडे चालला महाराज पण किती चालला बघा आले काय बसले काय चालले काय नेमकी घरापाशी गेले राबा मामा होता तिथं अंधारात गेले आपण काय म्हणतो गाणे म्हणतो राम 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 म्हणतो मोठ्याने म्हणतो राम 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 म्हणतो पण याला वाटलं आता राम राम म्हणा तर हे शब्द विसरून जातात. बाई सांगितलं हे म्हणा राम राम जप तो म्हणला आजचे दिवस काय नेमकी घरापाशी गेला अंधार होता. काही शेजारच्या गावात गाडी वाडी चोरी करून आली. भले 5-6 लाख घेऊन आले होते आणि त्यांना कळलं होतं याच्या घरी आज कापूस केला आणि याच्या घरात पैसे आले तर त्या चोरांनी ठरवलं आज याच्या घरी डाका टाकायचा. एक जण अंधारात उभा केला बाकीची चोरी करायला गेली तर सांग म्हणजे नेमकी हात धरूनच चालला मला तो अंधारात उभा होता का याच्या घरापाशी अंधार होता तिथे गेले तर हा म्हणला आले नेमकी जो अंधारात उभा केला होता त्याचं नाव होतं गण तो महाराज खाली बसला ना पुढचा शब्द काय बसले काय गणपतराव म्हणला ओळखलं जी धोतर तीच पाहायला चालले तो म्हणला भाऊ आम्ही शेजारच्या गावात
5 लाख रुपये चोरी करून आणली, 2.5 लाख रुपये तुला दिले, माझं नाव कोणाला काही मला सांगा, कीर्तन चालू झालं का? कीर्तन मंडपामध्ये येऊन फक्त त्यांनी हे संसारातले 2 शब्द ऐकले तर त्याच्या घराची चोरी वाचली महाराज. जर आपण कीर्तनाला आलो तर काय होत नाही महाराज. कीर्तन चांग होय अंग ब्रह्मरूप काया तसे कीर्तनी बाकी देवायचा. म्हणून आपण कीर्तनाला आलं पाहिजे. आणि उद्यापासून आपण बहुसंख्येने उपस्थित. आज पहिला दिवस आहे, ह्या गोष्टी चालू झाल्या, लोक कमी येते, पुढे लाईट जाते, पुढे काहीतरी होत, पण उद्यापासून आपण सर्वांनी जास्त संख्येने बहुसंख्येने उपस्थित राहणार. का तर काय होतं सांगितलं मला, कीर्तनाला आले काय होतं तर आपल्या घराची चोरी वाचणार. जर आपण कीर्तनाला नाही आलो तर तुम्ही तुमचं बघून घ्या काय होईल. म्हणून आपण कीर्तनाला आलं पाहिजे. आल्यानंतर जर आम्ही विठ्ठल भजन केलं तर आपण भजन केलं पाहिजे. नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाला भोळी. वाल्या सर्वांना माहिती आहे. आणि चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर. ज्या वेळेला भगवान शंकराच्या कंठाचा दाह होऊ लागला त्यावेळेला तो दाह कशानेच थांबला. ज्या वेळेला त्यांनी भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं, त्यावेळेला दाह थांबला. म्हणून नाम जपता चंद्रमौळी
नामेत्र लाभाला कोणी उत्तमा वाचे तुला पुरुषोत्तम का म्हणे वरून काय तारक विठोबाचे पाय उभाऱ्या म्हणतात आम्ही काय तुझं वर्णन करावं बाबा हे तारून देणारे तुझे जे पाय आहे ते आम्हाला या भवसागरात तारून देतात म्हणून का म्हणे वरून काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे तुला पुरुषोत्तम ज्ञानेश्वर